मला वाटतं आपण जो प्रश्न विचारलेला आहे, आपल्याला माहिती आहे की गेले 5 वर्ष अनेक लोक बदनामीचा प्रयत्न करत होते, ठराविक लोक. तेव्हाही त्याच्यावर काही बोललो नाही आणि आजही मला बोलायचं नाहीये, कारण ज्या विषयाची दूर संबंध आणि ज्या विषयाची मला माहितीही नाहीये त्याच्यावर बोलून काही उपयोग नाही. दिशा सालियन प्रकरणात थोडं स्पष्टीकरण हवं आहे. खरं तर एसआयटीने तो अहवाल जाहीर केला. बघा, मी त्यावेळी पण सांगितलं होतं की ज्या विषयाची संबंध नाही त्याच्यावर मी बोलत नाही, आणि अजूनही मी तुम्हाला सांगतो, आज देखील माझी भूमिका हीच आहे की ज्या विषयाची माहिती नाही आणि संबंधच नाही त्याच्यावर कशाला बोलू. आपल्याकडनं हायकोर्टात एक याचिका दाखल करण्यात आलेली आहे, तो गुन्हा मध्ये आपलं म्हणणं ऐकून घेण्याचा. हा विषय फक्त नितेश राणे पुरता नाही, दिशा सालियनच्या स्वतःच्या वडिलांनी पण आरोप केलेला आहे. आणि जो ऍफिडेव्हिट काल जो दाखल झाला 17 जूनला, त्याच्या विरोधात तिच्या वडिलांनी पण एक दुसरा ऍफिडेव्हिट केलेला आहे, त्याला चॅलेंज करण्याचा. म्हणून हा कोर्टात मध्ये चालू असलेला मॅटर आहे. कोर्टामध्ये त्याबद्दल किती भाष्य करू शकतो याच्याबद्दल प्रश्नचिन्ह आहे. आणि मुळामध्ये हा फक्त नितेश राणेचा विषय नाही, राजकीय आरोपाचा विषय नाही. मग दिशा सालियनचे वडील ज्यांनी स्वतःची मुलगी गमावली, ते पण काय राजकीय आरोप करणार आहेत का? ते पण कोणाचं नाव मुद्दामून घेणार आहेत का? ते स्वतःच्या त्यांनी जे ऍफिडेव्हिट जे त्यांनी कोर्टामध्ये केलं, त्याच्यामध्ये त्यांनी आदित्य ठाकरे, डिनो मोरिया सगळ्यांची नावं दिशा सालियनच्या वडिलांनी घेतलेली आहे, एक लक्षात घ्या. आणि म्हणून मी एवढंच सांगेन की पिक्चर अभी बाकी आहे, पूर्ण पिक्चर अजून संपलेला नाही. 16 तारीख दिलेली आहे, पुढच्या तारखेनुसार त्या तारखेवर काय होतं ह्या दिशा सालियनच्या केस संदर्भात आपण बघू, काय हरकत नाही. राज्य सरकार आणि आत्ताचे पोलीस, आत्ताच्या त्यांना शेवटी काय जे नजरेसमोर दिसलं असेल तेव्हा त्यांनी योग्य पद्धतीने अहवाल दिला. तुम्हाला आठवत असेल, जेव्हा एसआयटी गठीत झाली त्यानंतरच मी एक पत्र पण दिलेलं की त्याच्यातला एक जो अधिकारी आहे तो त्या सगळ्या विषयामध्ये साथीदार आहे दिशा सालियन केसमध्ये, तिच्या मर्डरमध्ये, तर त्याला बदलण्यात यावं असंही पत्र मी दिलेलं. आणि म्हणून जो काय ऍफिडेव्हिट दिलेलं आहे ते कोर्टामध्ये सादर केलेलं आहे. माननीय कोर्ट त्याबद्दल निर्णय घेईल. दिशा सालियनचे वडील याबद्दल त्यांनी ऍफिडेव्हिट, काउंटर ऍफिडेव्हिट दिलेला आहे. त्या सगळ्या बाबतीमध्ये 16 तारखेला काय होतं हे पाहू. म्हणून जसं मी बोललो, पिक्चर अभी बाकी आहे. दुसरं पण एक विषय समजून घ्या की कोर्टामध्ये आदित्य ठाकरेंनी दिलेले प्रतिज्ञापत्र जे आहे त्याच्यामध्ये त्यांनी मी आमदार आहे, म्हणजे तो स्वतः आमदार आहेत हे त्यांनी लपवलेलं आहे. मी समाजसेवक आणि उद्योजक आहे असं त्यांनी कोर्टाला खोटी माहिती दिलेली आहे. त्याच्या विरोधात पण एक याचिका झालेली आहे. म्हणजे कोर्टाला खोटं बोलणारे तुमच्या इथे येऊन किती खरं बोलत असतील हे आता येणाऱ्या दिवसामध्ये कळेल ना. म्हणून उगाच तुम्ही अर्धवट माहितीच्या आधारे, आपल्याला सगळ्यांना विनंती करतो, आपण सगळे सुज्ञ पत्रकार आहात, अर्ध्या माहितीच्या आधारे पुरा दिवस, आज मी जरा कोर्टाच्या, माझ्या वैयक्तिक कोर्टाच्या कामामध्ये व्यस्त होतो, तुम्हाला व्यवस्थित पूर्ण तुमच्या बातम्या दिवसभर 7 तास बघून आलेलो आहे. आपल्याला विनंती आहे, घाई गडबड करू नका. कोर्टामध्ये हा विषय चालू आहे. एका मुलीने आपलं आयुष्य गमावलेलं आहे, एका वडिलांनी त्यांची मुलगी गमावलेली आहे. आणि म्हणून आपण माननीय कोर्टामध्ये जो चाललेला जो केस आहे त्याबद्दल आपण थांबाव. एक बार ये मराठी खत्म कर देते हैं, उसके बाद कर लेंगे. म्हणून बोलतो ना, आता त्याबद्दल उत्तर देण्यापेक्षा आगे आगे देखो ना होता है क्या, बघू ना कोर्टामध्ये काय होतंय. म्हणून हे सगळे जे तुम्हाला जे सांगून ते ठेवलेले हे उत्तर आहेत ना, ते कुठेतरी रेकॉर्ड करून ठेवा, नंतर एकत्र वाजवायला भेटेल. भाऊच्या धक्क्याच्या इथे हे तुम्ही वाचलं पाहिजे ना, तुमचं काम मी कशाला हलकं करू. नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.